गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात टिकडा ताल्ला आणि रेगुंट या गावांना जोडणाऱ्या मार्गावर खासगी बस, ट्रक आणि DCM सारखी वाहने नियमित सुरू असतानाही सरकारी ST बस सेवा बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। प्रवासासाठी नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून जास्त भाडे देत प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थी, शेतकरी आणि कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत। दरम्यान खासगी वाहने सुरळीत सुरू असताना सरकारी ST बसेस सेवा का सुरू केली जात नाही असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे। सामाजिक कार्यकर्ते अशोक पेदी यांनी प्रशासनाकडे तक्रार करून टेकडा ताल्ला रेगुंट मार्गावर तात्काळ ST बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे। अन्यथा नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून या भागात लवकरात लवकर ST सेवा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। सिरोंचा तालुका प्रतिनिधी रवी बारसागडी यांची रिपोर्ट। बारसागडी लोकराज्य TV न्यूज सिरोंचा तालुका प्रतिनिधी। आपला टेकडा आणि रेगुंटा बस त्याची आपल्या समस्या लोकांची जनतेचे आपण काहीतरी विचार आहे त्यांच्याविषयी आपण ऐकून बोला। आपला नमस्कार, मैं पेडी अशोक बोल रहा हूँ, सामाजिक कार्यकर्ता टेकड़ा थाना से। 1 साल से जो सरकारी बस है ST 1 साल से हमारा गांव के लिए बंद है। बहुत सारे प्राइवेट गाड़ियाँ चालू है, प्राइवेट बसेस चालू है, लेकिन गवर्नमेंट बस का क्या हो गया, क्यों नहीं आ रहा है? ये लोगों को और विद्यार्थियों को बहुत परेशान हो रहा है। इसके लिए हमारा मांग है सरकारी बस क्यों नहीं आ रहा है, आना चाहिए हमको। इतने बड़े बड़े प्राइवेट गाड़ी, ट्रक, बड़े बड़े 10-10 टन का गाड़ी चल रहे, सरकार बस नहीं आया है। ये सरकार बस हमको आना चाहिए, गाड़ी चालू होना चाहिए। यांचं म्हणणं आहे की सरकारी बस आणि सरकारी ट्रक आणि सगळे गाड्या येतात, पण सरकारी जे आपला बस आहे तो कशामुळे येत नाही, त्यांच्या मागणी यांच्याकडे आहे। यांनी म्हणत आहे जर बस नाही आली तर 8 दिवसात आम्ही आंदोलनाला बसू आणि त्या पुलियाचं पण काम चालू आहे आणि ते सरकारी बस येत नाही आणि प्रायव्हेट बस कशाला येत आहे, यांच्या मागणी आहे। नमस्कार, मी रवी बारसेगंडी, सिरोंचा तालुका लोकराज्य TV न्यूज।